नागपुर के कलमना क्षेत्र में दिवाली की रात एक चोरी की वारदात सामने आई। फरियादी ने बताया कि दिवाली के दिन पूजा संपन्न करने के बाद उन्होंने अपनी दुकान पर लॉक लगाया और घर चले गए। अगले दिन सुबह जब वे दुकान खोलने पहुंचे तो उन्होंने देखा कि दुकान की ऊपरी टीन शटर तोड़कर किसी अज्ञात व्यक्ति ने अंदर प्रवेश किया और आरोपी ने दुकान के अंदर रखे लॉकर को तोड़कर उसमें से 24,000 रुपए नकद चुरा लिए। घटना की जानकारी मिलते ही फरियादी ने तुरंत कलमना पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की। कलमना पुलिस ने मौके का मुआवजा किया और आसपास लगे सीसीटीवी कैमरे की जांच शुरू की। फुटेज के आधार पर आरोपी की पहचान हुई और साथ ही दोनों को गिरफ्तार किया गया। फिर्यादी नामे आशिष सुरेश पांडे यांचे जुना कामठी रोड कळमना येथे किराणा दुकान आहे। नमूद किराणा दुकानामध्ये 22 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री घरफोडी झाल्याबाबतची रिपोर्ट त्यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन दिली। नमूद घरफोडीच्या अनुषंगाने तपासादरम्यान पोलीस ठाणे कळमना येथील तपास पथक प्रमुख श्री PSI रामलोड साहेब व त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली। पडताळणी दरम्यान त्यांना फुटेजमध्ये 2 आरोपी दिसून आले आणि त्यापैकी एक आरोपी हा रेकॉर्डर असल्यामुळे त्या दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे आरोपी नामे सक्षम प्रेमनाथ मुंदेकर व अनुप देवाजी वाकडे हे कळमना हद्दीमध्ये पळून आले। दोघांची अंग झडती घेतली असता नमूद दोन्ही आरोपीकडून 24,000 रुपये कॅश व एकूण 1,57,000 इतर सोन्या चांदीचा मुद्देमाल मिळून आला। आरोपींकडून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की 24,000 रुपये हे नमूद घरफोडीमधील असून इतर सोन्याचा मुद्देमाल हा त्यांनी 2-3 दिवसापूर्वी राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे रात्रीच्या वेळी घरफोडी केली होती। त्यामधील असल्याची त्यांनी कबुली दिली। एकूण 1,81,000 रुपयाचा मुद्देमाल दोन्ही आरोपींकडून ताब्यात घेण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री रामलोड साहेब करत आहेत। सदरची कार्य ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना येथील DP पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष कुमार रामलोड, पोलीस हवालदार रवी कुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार मंगेश रोही, पोलीस अंमलदार संतोष पांडे व पोलीस अंमलदार अनिल जाधव प्रफुल्ल गोवकर यांनी केलेली आहे।